उद्याच्या 1 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या बहुजन समाजाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होणार आहे। यामध्ये खऱ्या अर्थानं 2017पासून किंवा त्याच्याही अगोदरपासून या सांगली जिल्ह्यामध्ये रजिस्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती आहे। त्या समितीच्या महोत्सवाच्या जयंती कमिटीच्या माध्यमातून सतत आत्तापर्यंत या ठिकाणी जयंतीचे कार्यक्रम साजरे होत असतात। मी प्रशासनाला या निमित्तानं सांगू इच्छितोय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही संरक्षण द्यावं, पाठबळ द्यावं, त्यांना जे लागते ती तिथं मदत करावी, कारण ती कायदेशीर रजिस्टर असणारी आणि या समितीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवारातली काही मंडळी सदस्यसुद्धा आहेत। म्हणजे इथं अधिकृत असणारी समिती आहे। या समितीच्या माध्यमातून ही जयंती साजरी होणार आहे। त्यामध्ये पूर्वी शेवंतताई वाघमारे असतील, अर्जुन कांबळे असतील, गाब्रिएल तिवडे असेल, उत्तम मोहिते, आता सतीश मोहिते अध्यक्ष झालेले आहेत। ही सगळी सदस्य अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या माणसांच्या माध्यमातून ही जयंती साजरी होणार आहे। मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला एवढंच या निमित्तानं सांगतोय, या समाजाचा माजी आमदार म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितोय की या प्रशासनानं समाजामध्ये तेढ निर्माण करून सत्ताधाऱ्यांची लाळ घोटणारा किंवा त्याच्या फक्त हुजरीगिरी करणाऱ्या माणसांना कुठं तर पाठबळ द्यायचं आणि आत्तापर्यंत कायदेशीर संविधानाच्या मार्गाने काम करणाऱ्या माणसांना बाजूला ढकलायचं, असं ही प्रशासन करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही। महाराष्ट्रातला नाही तर अखंड सगळ्या कानाकोपऱ्यातील सगळे प्रमुख मंडळी इथं सांगलीत येऊन प्रशासनाला समाजाची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे कायदेशीर असणाऱ्या कमिटीला, जयंती समितीला तुम्ही मदत करावी, एवढीच या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो। 30 तारखेला दरवर्षी आम्ही 31 तारखेला काढतो, ह्यावेळेस 30 तारखेला काढणार आहे। का 30 तारखेला काढणार आहे की रॅली मोठी असते आणि 31 तारखेला रात्री 12 वाजता अभिवादन करायला पूर्ण सांगली मिरज वॉर्ड महापालिकेतील सगळी लोक तिथं आलेले असतात। त्यामुळं मशाल रॅली घेऊन येऊस तर आम्हाला वेळ होते आवडपर्यंत, आम्ही पण थकलेला असतो। त्यामुळं 31 तारखेला मशाल रॅली होईल, 31 तारखेला रात्री 12 वाजता अभिवादन होईल आणि 1 तारखेला अभिवादन होत असताना अध्यक्षांच्या हस्ते प्रथम आम्ही पुष्पहार अर्पण करू। दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 ते 10च्या अगोदर अध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मग सर्व लोकांना, सर्व पदाधिकारी, मग सगळ्या पक्षातली, संघटनेतली सगळ्यांना पुष्पहार अर्पण करायला येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू। 2 तारखेला आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेतली। त्या वक्तृत्व स्पर्धेला कमीत कमी 400 ते 450 मुलं हजर असतात आणि आमच्या भागात वार्ड नंबर 10 मध्ये ते घेत असते। ह्यावेळेस आम्ही समितीच्या वतीनं आम्ही याच ठिकाणी घेणार आहे, कारण त्या पद्धतीचं आमचं मंडप वगैरे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।